नमस्कार मैत्रिणींनो, मी जयश्री। आज आपण बघणार आहोत आवळ्याची चटणी। तर इथे मी 250 ग्रॅम आवळे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला बॉईल करून घ्यायचे आहेत। तर मी इथे पाणी ठेवलेले आहे उकळायला आणि त्यामध्ये ठेवलेले आहे चाळण। यावर आपल्याला हे 15 मिनिटं छानपैकी बॉईल करून घ्यायचे आहे। तर 15 मिनिटांनंतर बघूया। तर आवळे आपले छान उकळलेले आहेत, थंड करून घेऊया आणि याच्या पाकळ्या काढून घेणार आहोत आपण। तर आवळे आपण एका प्लेट मध्ये काढून घेतलेले आहेत। छानपैकी याला असं सोलून घ्यायचं आहे, म्हणजे याच्या पाकळ्या अशा वेगवेगळ्या करायच्या आहेत। तर करून घेऊया आपण। तर छानपैकी आपल्या पाकळ्या अशा वेगवेगळ्या करून झालेल्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता। आणि आपल्याला आता खिसणीच्या साहाय्याने छान खिसून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने आपल्याला हे खीस करून घ्यायचं आहे। तुम्ही हे मिक्सर मध्ये सुद्धा फिरू शकता। तर छान असा आपला खीस काढून झालेला आहे आणि हा खीस मी मिक्सर मधून काढलेला आहे। तर तुम्ही म्हणसाल खिसणीने का बरं खिसून दाखवला? मग तर पर्याय म्हणून दाखवला। जेव्हा केव्हा लाईट नसली किंवा मिक्सर खराब झालेलं असलं तर तुम्ही खिसणीच्या साहाय्याने सुद्धा असं खिसून घेऊ शकता। तर हा खीस आपण आता मोजून घेणार आहोत आणि याच बरोबर आपल्याला गूळ घ्यायचा आहे। जेवढा खीस भरेल तेवढाच गूळ घ्यायचा आहे। तर एक वाटीभर आपला खीस भरलेला आहे आणि एक वाटी आपल्याला गूळ घ्यायचा आहे। तर इथे बघू शकता आपण गूळ सुद्धा एक वाटी घेतलेला आहे। तर आता बनवायला सुरुवात करूया। तर पॅन मध्ये मी 2 चमचे तेल घातलेला आहे आणि त्यावर आपल्याला हे क्रश घालायचं आहे आवळ्याचं आणि छान असं मिक्स करायचं आहे। याच बरोबर आपल्याला यावर गूळ सुद्धा घालायचा आहे। तर छानपैकी असं याला मिक्स करून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे आणि पूर्ण गूळ या मेल्ट होऊ द्यायचं आहे आपल्याला। तर छानपैकी आपण हे शिजून घेऊया। तर इथे बघू शकता तुम्ही गूळ छान एकजीव झालेला आहे, वितळलेला आहे। तर यामध्ये आपल्याला घालायचे आहेत काही मसाले। छानपैकी आपला गूळ वितळून झालेला आहे आणि टोटल मला 5 मिनिटे लागलेली आहेत हे एकजीव करण्यासाठी मिश्रण। तर इथे बघू शकता एकदम छान असं एकजीव करून झालेला आहे। तर यामध्ये आपण काही सुके मसाले घालणार आहोत। तर 1 चमच मी मिरची पावडर घेतलेला आहे आणि 1 चमच घेतलेला आहे जिरे पावडर आणि 2 चमचे घेतलेले आहे सोप पावडर। तर हे दोन्ही मिक्स आहे आणि इथे घेतलेला आहे मी 1 चमच काळं मीठ, सोबतच घेतलेला आहे अर्धा चमच साधा मीठ। तर यामध्ये आपल्याला हे घालायचं आहे। हे सर्व जिन्नस घालून याला 2 ते 3 मिनिटे आपल्याला छान शिजून घ्यायचं आहे, म्हणजेच आपली चटपटीत अशी आवळ्याची चटणी तयार होईल। तर मस्तपैकी 2 ते 3 मिनिटे आपण याला शिजून घेऊया। तर 2 ते 3 मिनिटे छानपैकी शिजून घेतलेली आहे आपण चटणी आणि चटणी तयार झालेली आहे। तर सर्व करून घेऊया। तर रेडी झालेली आहे चटपटीत अशी आपली आवळ्याची चटणी। तर कशी वाटली मग तुम्हाला रेसिपी नक्की कमेंट करून सांगा। आवडल्यास लाईक करा आणि प्लीज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा, म्हणजे माझे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील। धन्यवाद।